साडी रियूज प्रोजेक्टमधली ही आपली 11वी साडी मदर डॉटर कॉम्बो बनवलेला होता। एक साडीपासून ओढणी, टॉप आणि माझ्या मुलीसाठी फ्रॉक बनवलेला आहे। साडी बघा कशी होती, ब्ल्यू कलरची साडी, त्यावरती गोल्डन कलरच्या बुट्या होत्या। स्टिचिंगला सुरुवात करूया। सर्वात आधी मुलीचा टॉप बघूया, फ्रॉक कसा बनवलेला आहे। आधी गळा जॉईंट करून घेतलेला आहे। सरळ कापडवरती अस्तर ठेवून गळा जॉईंट करून घेतला आहे। गळ्याचा शेप दिलेला आहे, सिलाई मारून नंतर कट्स लावलेले आहेत आणि गळा पलटी करून घेतलेला आहे। गळा पलटी करून झाल्यानंतर परत एकदा सिलाई मारून घ्यायची आहे। हा झाला पुढचा गळा। नंतर अस्तर चारी बाजूने जॉईंट करून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे। हा झाला पुढचा गळा। आता मागचा गळा पण सेम तसंच करायचं आहे। गळा आधी जॉईंट करून घेतला, कट्स लावून घेतले, नंतर गळा पलटी करून परत सिलाई मारून घेतलेलं आहे। अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं कापड। नंतर खाली जो आहे घेर तो जॉईंट करून घ्यायचा आहे। 1.5 इंच सोडून प्लेट्स लावायला सुरुवात करायची आहे। नाईफ प्लेट मी ते करते। नाईफ प्लेट म्हणजे प्लेटची दिशा सगळी एकाच बाजूला असते। एक प्लेट घेऊन थोडं अंतर ठेवून मग दुसरं प्लेट घ्यायचं आहे। इथे मी घेते तशी। हा फ्रंटसाठी आहे। फ्रंटचा घेर जो आहे त्यासाठी घेतलेला आहे। मागच्यासाठी वेगळ्या पद्धतीने घ्यायचं आहे। पुढचा घेर इथे जॉईंट करून झालेला आहे। मागचा बघा मी कसं करते आहे। सर्वात आधी दोन्ही साईडचे कमर आहेत ते पिन्सने सेट करून घ्यायचे आहे। हा एक साईड आणि हा दुसरा साईड, कमरचे दोन्ही टोक जे आहेत ते। नंतर सेंटर काढायचं आहे, वरच्या योक पार्टचा सेंटर आणि खाली घेरचा सेंटर। घेरचा सेंटर बघा मी कसं काढली आहे। दोन्ही जॉईंट करून जो मध्ये येणार तिथे कट लावून घेतलेलं आहे आणि वरती योक पार्टवरती पेन्सिलने खून करून घेतलेली आहे। ते दोन्ही पॉईंट जॉईंट करून तिथे पण पिन लावून घ्यायचं आहे। हे कशासाठी करायचं आहे, कारण मी झिप लावणार आहे ना, म्हणून मी तसं केलेलं आहे। नाईफ प्लेट नाही तर बॉक्स प्लेटमध्ये आपण जर नंतर झिप लावायला गेलो तर ते प्लेट्स कट होण्याची शक्यता असते, म्हणून असं करायचं आहे। नाईफ प्लेटची सुरुवात करूया मागच्यासाठी, बॅकसाठी। 1.5 इंच सोडून प्लेट्स लावायला सुरुवात केली। एक प्लेट लावून एक प्लेट सिलाई करून थोडी अंतर ठेवून मग दुसरी प्लेट करायची आहे। जिथे मध्ये पिन लावले तिथपर्यंत आल्यानंतर मध्ये जागा अशीच सोडायची आहे, फक्त सिलाई मारायची, तिथे कोणताही प्लेट घ्यायचा नाही आहे। 1 इंचाचा गॅप सोडून परत इकडे प्लेट्स द्यायला सुरुवात करायची आहे। ह्याने काय होणार, नंतर झिप लावलं तरी पण प्लेट्स कट होण्याची शक्यता असते, म्हणून असं करायचं असतं। इथे प्लेट्स लावून टाकून झालेले आहेत। हे बघा असं दिसेल नंतर ते मधलं, तिथे झिप येणार ना, म्हणून। दोन्ही गेअर जॉईंट करून झाले। आता त्या गेअरला अस्तर लावून घेऊया। खाली अस्तर ए लाईनमध्ये कट केलं तर अस्तर बघा कसं लावायचं आहे। आधी अस्तर वरती लावायचं आहे, म्हणजे प्लेट्सची बाजू वरती येणार आणि अस्तर खाली येणार। त्याने काय होणार, त्याने सिलाई बाहेर दिसणार नाही, म्हणून। बघा मी कशी लावते आहे। प्लेट्सची बाजू वर आली आहे आणि अस्तर आपल्या योक पार्टच्या साईडला वर, म्हणजे खाली अस्तर ठेवायचे आणि प्लेट्सची बाजू वरती ठेवायची। इथे मी दाखवली तसंच करायचं आहे। कन्फ्युजन असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तिकडे बोलेल। नंतर दाबटीप मारायची आहे, ते किनारची टीप मारायची आहे प्लेट्सवरती, प्लेट्स नीट सेट करण्यासाठी। एक साईड झाला, दुसऱ्या साईडला पण सेम तसंच करायचं आहे। मागे सेम तसंच करून नंतर झिप लावून घेतलेली आहे। शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहे दोन्ही। 2-2 सिलाई मारायचे आहेत शोल्डरवरती। नंतर बाही जॉईंट करून घेऊया। सेंटरवरती सेंटर ठेवूनच बाही जॉईंट करून घ्यायची आहे। तर साईड फिटिंग करून घेऊया। साईड फिटिंगसाठी जेवढी पण आपण मार्जिन सोडली होती ना, ते असं मार्क करून घ्यायचं आहे आणि कमर उंचीच्या खाली फक्त 3 इंचांपर्यंतच मार्क करायचं आहे, तिथे जॉईंट करायचं आहे। सिलाई फक्त 3 इंचांपर्यंतच आणायचं आहे, वरून सिलाई मारत यायचं आहे, फिटिंगची सिलाई मारत यायचं आहे वरून। कमर उंचीकडे थोडासा राऊंड शेप देत खालीपर्यंत यायचं आहे। जिथे 3 इंच खाली मार्क केलं ना तिथपर्यंतच यायचं आहे। तिथे 2-3 सिलाई जास्त करून लॉक करायचे। तिथून खाली दोन्ही अस्तर पकडून एक सिलाई आणि दोन्ही साडीचं कापड पकडून एक सिलाई, असे 2 सिलाई मारायचे आहेत। एक साईड दाखवली, दुसरं साईड पण सेम तसंच करायचं आहे। आणि ते फ्रॉक आपला पूर्ण झालेला आहे। हा फॉल काढून टाकते। आता माझ्या टॉपची स्टिचिंग बघूया। गळा मी ते ठेवून पिनने सेट करून घेतलेला आहे। 5 इंचांची सिलाई मारायची आहे, कट्स लावायचे आहेत। गळा पलटी करून दाबटीप मारून घ्यायचं आहे, किनारची टीप, आणि परत गळ्याच्या बाजूने सिलाई करून घ्यायची आहे, दाबटीप मारून घ्यायचं आहे।
हा झाला बॅकचा गळा. पुढचा गळा पण सेम तसंच करायचं आहे. फ्रंट गळा पण ह्याच पद्धतीने जॉईंट करायचा आहे. पुढचा गळा राऊंडमध्ये आहे, तो पण सेम असंच जॉईंट करून घ्यायचा आहे. आणि खाली जो अस्तर आहे ना, तो 2 फोल्ड करून तो पण शिलाई मारून घ्यायचे आहे दोन्ही साईडला, पुढच्या साईडला आणि मागच्या साईडला. त्यानंतर बॉर्डर जॉईंट करणार होतो ना, तर बॉर्डर जॉईंट करून घेऊया. पाव इंचांवरती बॉर्डर जॉईंट करून घेऊया. एक बॉर्डर दुसऱ्या बॉर्डरला अटॅच करून घेऊया. मी एकच साईडचं दाखवते, पण दुसऱ्या साईडला पण सेम तसंच करायचं आहे. एक्स्ट्राचं कापून टाकूया. खालून पण बघा मी लेवल करून घेते बॉर्डर. नंतर अस्तर जॉईंट करून घेऊया चारी बाजूंनी. बॅकसाठी मी सगळं दाखवले, फ्रंटसाठी पण सेम तसंच करायचं आहे. आधी अस्तर खालून 2 फोल्ड करून घ्यायचं आहे, गळा पण सेम तसंच लावायचं आहे. नंतर अस्तर चारी बाजूंनी शिलाई मारून घ्यायची, एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. हे सगळं मी फक्त बॅकसाठी दाखवले, फ्रंटसाठी पण सेम तसंच करायचं आहे. जर सगळं शिलाई दाखवत बसले तर व्हिडिओ फार मोठा होईल. त्यानंतर फ्रंट आणि बॅक दोन्ही शोल्डर जॉईंट करून घेऊन झाल्यानंतर भाई लावायचे. भाई लावण्यासाठी शोल्डरचं सेंटर आणि भाईचं सेंटर तिथूनच भाई लावायला सुरुवात करायची. जिथे मी व्हिडिओमध्ये दाखवले ना सेम तसंच. एक साईड लावून घ्यायचं आहे, मग दुसरं साईड लावायचं आहे. शिलाई मारून झाल्यानंतर परत एकदा दुसरी टीप मारायची, जेणेकरून ते पुढे शिलाई निघणार नाही म्हणून. भाई पण मी एक साईडचं दाखवली आहे, दुसऱ्या साईडचं पण सेम तसंच लावायचं आहे. तर साईडची फिटिंग करून घ्यायची आहे. भाईला जो खाली दंडगेरच्या तिथे ना 2 फोल्ड करून तिथे शिलाई मारून घ्यायची आहे. फिटिंगसाठी आपण 2 इंचांवरती मार्क करूया. 2 इंच मार्जिन सोडली होती ना आपण, तर 2-2 इंचांचं मी बघते टेपने ठेवून आणि मग शिलाई मारत येते. शिलाई तिथपर्यंतच मारायची जिथपर्यंत आपली साईड कट येणार आहे. वरून खाली 22 इंचांवरती मार्क केली होती साईड कटसाठी. आता खालून 2 फोल्ड करून साईड कटसाठी आपण करूया. शिलाई मारत वरपर्यंत यायचं आहे. जिथपर्यंत आपण कट हे करणार होतो ना, साईड कट आपलं चालू होणार तिथपर्यंत यायचं आहे. तिथे दाब उचलायचं आहे आणि दुसरीकडे घेऊन यायचं आहे. 2-3 वेळा लॉक करायचं शिलाई, परत शिलाई मारत खालपर्यंत यायचं आहे. दुसऱ्या साईडला पण सेम तसंच करायचं आहे. मी एकच साईडची दाखवली आहे. परत एक शिलाई मारायची दुसऱ्या साईडने. एक साईड मारून आधी फिनिशिंग दिला, तर दुसऱ्या साईडला पण मारायचं आहे साईड कटसाठी. टॉप इथे पूर्ण झालेला आहे आपला. दुसऱ्या साईडला पण सेम तसंच करायचं आहे. आता जिथे खाली आपण बॉर्डर लावणार होतो ना, तिथे पण खाली 2 फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. फिनिशिंग द्यायची 50च्या इथे खाली. फ्रंट साईडला आणि बॅक साईडला सेम तसंच करायचं आहे. इथे आपला टॉप पूर्ण झाला. ह्यापुढे आता आपण ओढणीसाठी स्टिचिंग बघूया. आता ओढणीसाठी काय करायचं आहे, हे आपण 2 बॉर्डर काढले होते ना पदरमधून. आता ओढणीला एक साईडला बॉर्डर आहे, 3 साईडला कट केलेलं होतं ना, तर 3 साईड आपण 2 फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. एक साईड मी शिलाई मारला, तर दुसऱ्या साईड चालू केलं आणि तिसऱ्या साईड असं 3 साईडला आपल्याला 2 फोल्ड करून तिथे फिनिशिंग द्यायचं आहे, जेणेकरून धागे बाहेर निघणार नाहीत. आता बॉर्डर लावायला कशी सुरुवात करायची आहे बघा. बॉर्डर इथे मी साईडचा कट करून घेते आहे. दोन्ही साईडला मोडचे बॉर्डर काढलेले आहेत ओढणीच्या. एक पाव इंच आतमध्ये फोल्ड केलेलं आहे, म्हणजे ते बॉर्डर साईडचे धागे बाहेर निघणार नाहीत म्हणून. आणि खाली शिलाई मारत चालली आहे. कापडावरती मी बॉर्डर ठेवून अटॅच करून घेते आहे. साईडचा बॉर्डर इथे माझा लावून झालेला आहे. त्यानंतर तो बॉर्डर परत इथे फोल्ड केलेला आहे. शिलाई मारत खालपर्यंत आलेली आहे. तिथपर्यंत ठेवून दाब उचलून परत खालपर्यंत यायचे. तिथे अजून परत बॉर्डर खाली फोल्ड केलं आहे 5 इंचांवरती. तसं मी दोन्ही साईडला बॉर्डर सेम तसेच लावलेले आहेत. हा एक साईड आहे, ओढणीचा एक साईड आहे. दुसऱ्या साईडला पण सेम असाच बॉर्डर लावलेला आहे. मी फक्त एकच साईड दाखवते आहे. ह्यावरनं तुम्ही अंदाजा लावू शकता की मी दुसऱ्या साईडचा पण सेम तसंच लावलेली आहे. बॉर्डर बघा लावल्यानंतर असा दिसतो. दुसऱ्या साईडचा सुद्धा बॉर्डर मी लावून घेतलेला आहे बघा. ओढणीच्या एका बाजूला लावायला हा मी रुद्राक्ष लेस घेऊन आली आहे. तो लावायला सुरुवात करूया. पूर्ण एक साईडला मी हा रुद्राक्ष लेस लावलेला आहे ओढणीसाठी.
इथे आपला मुलीसाठी फ्रॉक, आईसाठी टॉप आणि ओढणी पूर्ण करून झालेला आहे. टॉपच्या खाली घालायला जो सर्क्युलर प्लाझो आहे तो मी आधीच खूप वर्षांआधी स्टिच करून घेतलेला होता. मी स्वतः स्टिचिंग केला होता तो. तर तो माझ्याकडे होता मॅचिंगमध्ये, म्हणून मी ह्यावरती तेच पेअर करणार आहे. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. काही आयडियाज असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. आपण तसंच करायचा प्रयत्न करूया. भेटूया 12व्या साडीमध्ये. थँक्यू.